वडेट्टीवारांनी माझी माफी मागावी असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवारांकडून माझ्यावर खोटा आरोप करण्यात आलेला आहे असं सुप्रिया सुळे म्हणतात। माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा पुरावा द्या असं सुद्धा सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे। खोटी माहिती नेमकी कोणी दिली जाहीर करा असं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचं वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं होतं, त्यावर सुप्रिया सुळेंकडून प्रतिक्रिया समोर येते। वडेट्टीवारांनी माझी माफी मागावी, त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करावे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आणि वडेट्टीवारांनी माझी माफी मागावी, त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्याचे पुरावे असतील तर ते सादर करावं, त्यांनी खोटी माहिती दिलेली आहे, ही माहिती कोणी दिली ती जाहीर करा असं सुप्रिया सुळे म्हणतायत। वडेट्टीवारांनी सुप्रिया सुळेंवर खोटा आरोप केला असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे। सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला होता, त्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर येते। वडेट्टीवारांकडून माझ्यावर खोटा आरोप करण्यात येतोय असं सुप्रिया सुळे म्हणतायत। खोटी माहिती नेमकी कोणी दिली आहे ते जाहीर करा असं सुप्रिया सुळे म्हणतायत। वडेट्टीवारांनी माझी जाहीर माफी मागावी असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। वडेट्टीवारांनी वक्तव्य केलं होतं की सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, त्यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे, ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी सुरू आहे असं वक्तव्य त्यांचं होतं, त्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर येते। सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे की वडेट्टीवारांनी माझी माफी मागावी, वडेट्टीवारांनी जो आरोप केलाय तो पूर्णतः खोटा असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलेलं आहे।